लाय एकेरी पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय लगेच 2 धावा 2 धावा स्वतःचा आणि संघाच्या दोन्ही धावसंख्येनं खातं ओपन झालाय धावसंख्या 2 यानंतर होणारा सेमी फायनलचा सामना रंगेल चला गौर कामत संघाचा कर्णधार आणि वंजारवाडी संघाचा कर्णधार वंजारवाडी संघाचा कर्णधार आणि गौर कामत संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या इथून बादची अपील केली आहे फलंदाज होईल बाद महेशच्या पारीचांत इष्टांच्या मधोमध फलंदाज महेश सापडलाय फलंदाज बाद लागणारा दुसरा धक्का तो बांसोली संघाला महेशच्या स्वरूपात न्यू बॅट्समन शशिकांतला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 9 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहिला तर सरळा बॉल शरीरावरती आदळलाय षटक क्रमांक 1 संपुष्टात झाला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 2 बाद 10 2 बाद 10 धावा धाव फलकावर आलेले प्रेक्षक आपण पाहू शकता जर मासच्या दरम्यान धावसंख्येचा विचार केला 2 बाद 10 दुसरे षटक गोलंदाजीसाठी अंकुश पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बादची हलकीशी कडा होती सहजरित्या इष्टिरक्षक आला बॉल पर्यंत बॉलला थांबवला पहिला चेंडू तर हल्लाय निर्धाव बादची कडा बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय त्या ठिकाणी इथून दरम्यान पाहिलं झेल जमिनीला दान झाले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद एकेरी धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती फलंदाज गौरव बाद झालाय त्याच्यानंतर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता वाईट बॉल अवंतर धाव अवंतरच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या 12 बाहेरून आवाज द्यायचा नाही याची दक्षता घ्या बांसुली संघ व्हाईट बॉल साठी इथून तिसऱ्या पंचांना रेफर केलाय व्हाईट बॉल अवंतर धाव बारा धावा धाव फलकावरती पाहतोय व्हाईट बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथून बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात
तिथे डॉट बॉल पाहतोय. शशिकांत स्ट्रायकिंग इनला सातत्यानं पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा हा देखील बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. इथून 22च्या स्वरूपात आलेली एकेरी सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. हलक्या हाताना ऑन दी राईज करत असताना याही बॉलवरती एकच धाव. एकच्या मदतीने धावसंख्या 14. 14 धावा फलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका आला फायटिंग स्कोर होऊ शकतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. 14 धावा येणारे 12 चेंडू विजयासाठी 15 धावा संख्येची गरज. चला कलम संघ आपण प्लेइंग 11 घेऊन या समालोचन कक्षाकडे. गौरकामत संघाचा कर्णधार आणि वंजारवाडी संघाचा कर्णधार आले असतील तर त्वरित या समालोचन कक्षाकडे आपली उपस्थिती दाखवा. पहिल्या दिवसात खऱ्या अर्थाने सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ वंजारवाडी. तदनंतर दुसऱ्या दिवसात गौरकामत संघाला आपण पाहिलं. तदनंतर तिसऱ्या दिवसात जे भैरवनाथ डोनेवाडी संघाला. आणि आजचा शेवटचा दिवस. आज कोणता संघ क्वालिफाय होईल याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. आज जो संघ क्वालिफाय होईल तो खऱ्या अर्थाने जे भैरवनाथ डोनेवाडी संघासमोर भिडेल. 12 चेंडू 15 धावसंख्येची इथून गरज असेल विजयासाठी. ती बारवाई बी संघाला. समोर अगदी क्रीजच्या समोर जी रिक्षा आहे ते जरा बाजूला घ्या. रिक्षा ती गुणाची रिक्षा आहे ती जरा बाजूला घ्या. ती रिक्षा जी आहे समोर थोडी बाजूला घ्या. ती काच जरा चमकते. रिक्षा बाजूला घ्या. दरम्यान अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. मयुरीच्या बॅट मधून आलेला तो षटकार आपण पाहिला. याच दरम्यान हा बॉल शरीरावरती आदळला. इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. सागरानं थांबवला. निर्धाव चेंडू. या येणाऱ्या आता चेंडू शिल्लक आहेत 6 विजयासाठी
तीन धावसंख्येची गरज, तीन धावसंख्येची गरज. सहा चेंडू तीन धावसंख्येची गरज.